कोण होत्या विठाबाई नारायणगावकर, ज्यांची भूमिका श्रद्धा कपूर इठा चित्रपटात साकारते। आज तमाशा म्हटलं की ज्या नावाचा उल्लेख सर्वाधिक आदराने केला जातो ते नाव म्हणजे तमाशा सम्राणी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर। आपल्या दमदार आवाजाने, लावणीतील अदाकारीने आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थितीने त्यांनी तमाशाला महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं। 1 जुलै 1935 रोजी पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाईंना तमाशा आणि लोककलेचं बाळकडू घरातूनच मिळालं। त्यांचे वडील भाऊ नारायणगावकर आणि काकाबापू नारायणगावकर हे त्या काळातील प्रसिद्ध तमाशा कलावंत होते। ज्या काळात तमाशा कलाकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन फारसा सन्मानाचा नव्हता, त्या काळात विठाबाई वयाच्या अवघ्या 10व्या-12व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं। लावणी, गवळण, भेदिक आणि इतर लोककला यांच्या प्रकारातील त्यांचे सादरीकरणाने त्यांनी खरं तर प्रेक्षकांची मनं देखील जिंकलेली दिसतात। त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर वडिलांच्या निधनानंतर आणि कौटुंबिक तमाशा फडावर आलेल्या आर्थिक संकटानंतर विठाबाईंनी कलेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली। माघार घेण्याऐवजी त्यांनी स्वतःला तमाशासाठी अधिक समर्पित केलं आणि खरं तर एक महाराष्ट्रभर त्यांनी स्वतःचं जे अढळ स्थान आहे ते निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो क्षण आला की ज्याने विठाबाईचं नाव तमाशाच्या इतिहासावरती अजरामर केलं। प्रेक्षकांनी खचून भरलेल्या एका कार्यक्रमादरम्यान 9 महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना प्रसूती काळा सुरू झाल्या। त्यांनी तातडीने पडद्यामागे जाऊन तंबूत बाळाला जन्म दिला आणि अवघ्या काही क्षणामध्येच पुन्हा रंगमंचावरती परतून त्यांनी कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम पूर्ण केला। आणि प्रसूतीनंतर उपस्थितांना त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता। तिथले उपस्थित जे लोक होते त्यांनी मात्र विठाबाईंनी कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। आज अनेक जण या घटनेकडे त्यांच्या कलेशी असलेल्या विलक्षण निष्ठेचं उदाहरण म्हणून पाहताना दिसून येतात। त्यांचा प्रभाव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता, तमाशा आणि लावणी कलाकारांच्या अनेक पिढ्यांना प्रतिष्ठा, ओळख आणि सन्मान मिळवून देण्यात त्यांची जी मोलाची भूमिका आहे ती देखील बजावली। महाराष्ट्राच्या लोककलेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल त्यांना 1957 आणि 1990 साली राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे। त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या जवानांचं विठाबाई आपल्या कलापथकासह थेट नेफा सीमेवर गेल्या होत्या। तिथे युद्धजन परिस्थितीत त्यांनी सैनिकांसाठी तमाशाचे प्रयोग सादर केल्याचं सांगितलं जात आहे, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर। आणि 15 जानेवारी 2002 रोजी विठाबाईचं निधन झालं, मात्र त्यांचा वारसा आजही महाराष्ट्रातील कलाकारांना प्रेरणा देत आहे। त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 2006 मध्ये विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सुरू केला। तमाशा आणि लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो। आज इठामुळे नवीन पिढी त्यांना नव्यानं ओळखत आहे, पण महाराष्ट्र त्यांना अनेक दशकापासून एका नावाने ओळखतो, तमाशा सम्राणी विठाबाई नारायणगावकर। संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।